आत्ता आपण आहोत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं जन्मस्थान असणाऱ्या बर्वेवाड्यामध्ये. ऑफ शूटिंग सांगतो मी की हे जे जन्मस्थळ आहे ना, हे प्रकाशामध्ये कसं आलं माहितीये का? 1979 साली प्रसिद्ध इतिहासकार सेतू माधवराव पगडी नाव ऐकून असेल तर ते सेतू माधवराव पगडी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकला आले होते आणि तिथे त्याच वेळेला योगायोगांनी नटसम्राट दत्ता भट नाव ऐकून आहे का? तर हे जे नटसम्राट दत्ता भट होते ना, म्हणजे जे नटसम्राटची भूमिका करायची अगोदर, त्यांचं गाव पण डुबेरच आहे आणि त्यांचे वंशज अजून आहे तिथं भट घराण्यामधले. तर ते दत्ता भट पण काही प्रयोगाच्या निमित्ताने नाशिकमध्ये होते. दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर औपचारिक गप्पांमध्ये दत्ता भट सेतू माधवराव पगडींना म्हणाले की म्हणे तुम्ही म्हणे इतके मोठे इतिहासकार आहात, तर तुम्हाला पहिल्या बाजीराव पेशव्याचा जन्म कुठे झाला हे माहितीये का? तर ते म्हणे नाही म्हणे, मलाच काय म्हणे, जगाला कोणालाच माहिती नाही म्हणे त्यांचा जन्म कुठे झालेला आहे. तर हे म्हणे अहो मला माहिती आहे म्हणे. ते एकदम उडालीच ते म्हणे, अरे काय सांगता म्हणे, जगाला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे असं म्हणता. म्हणे अहो श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा जन्म म्हणे माझ्या गावाला झालाय. म्हणे कोणतं गाव तुमचं? म्हणे इथं सिन्नर तालुक्यामध्ये डुबेर नावाचं गाव आहे, त्या गावाला बाजीराव पेशवे, ते माझं गाव आहे म्हणे, त्या गावाला बर्वेवाडा आहे आणि तिथं बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला, कारण ते बाजीराव पेशव्यांचं आजोळ आहे म्हणे, मामाचं घर आहे आणि म्हणजे आजोळ आहे म्हणे तिथं, आणि तिथं बर्वेवाड्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ते म्हणे अहो काय सांगतात? तर म्हणे हो खरंच म्हणे, तुम्हाला जर खात्री पाठवायची असेल तर चला म्हणे माझ्या बरोबर. पण त्यावेळेला काही शक्य झालं नाही. मग त्यांनी आपापसामध्ये ठरवलं की बाबा पुढच्या वेळेला जेव्हा कधी नाशिकला येऊ तर त्यावेळेला आपण डुबेरला नक्की व्हिजिट करू. आणि त्याच्यानंतर काहीतरी ते 2-3 महिन्यामध्ये ठरवूनच ते इथं डुबेरला आले. आल्यानंतर मग त्यांनी सगळा सेतू माधव पगडीने त्यांच्या दृष्टीने सगळा वाडा वगैरे बघितला. माझे वडील होते त्यावेळेला इथं. मग वडिलांना काही प्रश्न विचारले त्यांनी, आणि त्यावेळेला आता कसं एवढी माहिती नव्हती, एवढा प्रचारही नव्हता, काहीच नव्हतं. त्यांनी जुजबी माहिती दिली. मग हळूहळू ते खोलात प्रश्न विचारायला लागले, वडील उत्तरं देत गेले. मग ते म्हणाले किंवा म्हणजे हळूहळू कसं आहे एक एक गोष्टी बाहेर निघत आल्या. असं करत त्यांनी ती खोली बघितली, वाड्याची माहिती घेतली आणि नंतर मुंबईला निघून गेले. ही गोष्ट विसरून गेले सगळे. मग त्यांनी मुंबईला लोकसत्तामध्ये एक लेख लिहिला की श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं जन्मस्थळ डुबेरे तालुका सिन्नर, आणि मोठाच्या मोठा तो लेख लोकसत्ताच्या पूर्ण अर्ध पेज एवढा मोठा लेख छापून आला. छापून आल्यानंतर ते त्याची प्रत आहे माझ्याकडे. तर तो छापून आला. त्याच्यानंतर मग मुंबईमधल्या लोकांनी तो वाचला असेल तर त्याच्यामध्ये आमचे डुबेर गावचे जे तिथं सर्व्हिसला लोक होते तर त्या लोकांच्या वाचनामध्ये आलं. मग ते पण म्हणा अरे म्हणे एवढं मोठं वैभव आहे म्हणे आपल्या गावचं, आपल्याला काहीतरी त्याचं वाटलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी मुंबईमध्ये थोरले बाजीराव पेशवे मित्र मंडळ स्थापन केलं. ते जुजबी तेवढ्या पुरतच असेल ते, पण मग ते जेव्हा कधी दिवाळीला कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डुबेरला यायचे, मग त्यांनी ते एक मंडळाची घोषणा केली. ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सांगितलं की असं असं आमचं एक मंडळ आहे आणि आपण काहीतरी करू इथं. इथपर्यंत तो प्रश्न झाला. त्याच्यानंतर मग आपले सुमंत काका गुजराती नाव ऐकून सिन्नरचे, सिन्नरला जे वारले आता ते, पण एसटी मध्ये होते. ते इतिहासप्रेमी माणूस होता प्रचंड. म्हणजे खरं तर सेतू माधवराव पगडीनंतर मी जे क्रेडिट देईन ना ते सुमन काकांना देईन. सुमन काकांचं सिन्नर तालुक्याचा इतिहास शोधून काढण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांचा. म्हणजे त्या ठिकाणी ते जाऊन यायचे, आल्यानंतर तिथल्या लोकांशी इतक्या वेळेला पत्र व्यवहार करायचे का त्या लोकांना असं वाटायचं अरे एवढी पत्र येत आहेत, काहीतरी करू बाबा आपण. असं त्यांनी इथं पण खूप पत्र व्यवहार केला. मग असं करत करत मग इथं एका मंडळाची स्थापना झाली, बाजीराव पेशवे मित्र मंडळाची. मुंबईवाले होतच, त्याला सपोर्टिंग गावातलं पण एक मंडळ. आणि त्यांच्या प्रयत्नामधनं बाजीराव पेशव्यांची जयंती सुरू झाली. ही साधारणपणे 84-85 ची गोष्ट आहे. तेव्हा पहिल्यांदा इथं जयंती सुरू झाली. ती काही नाही, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा स्वरूप असं होतं की इथं एक बाजीरावाची काल्पनिक हे होती, फोटो होता ठेवलेला, त्या फोटोचं पूजन करायचं आणि त्या निमित्ताने शाळेमध्ये म्हणा गावामध्ये एखादा कार्यक्रम घ्यायचा, छोटेखानी भाषण वगैरे असं.
त्याच्यानंतर मग असं ते 4-5 वर्ष ते चाललं. तोपर्यंत आम्ही शिकायला बाहेर होतो सगळे. मग आम्ही साधारण 90 साली आम्ही परत गावामध्ये आलो. मग माझं जे फ्रेंड सर्कल होतं, आम्ही एक रोटरी क्लब स्थापन केला इथं. आणि मग त्या रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवायला सुरुवात केली की आपले जे आपण वर्षभर काय करणार आहे ना, त्याच्यातला एक महत्वाचा उपक्रम हा राहील की बाजीराव पेशव्यांची जयंती साजरी करायची. आणि आम्ही ती भाद्रपद पौर्णिमेला म्हणजे तिथीने करायचो आपल्या हिंदू प्रथेप्रमाणे. तर मग आम्ही काय केलं, त्याला जरा व्यापक स्वरूप दिलं. म्हणजे मग कसं आहे की शाळेमध्ये पहिल्यांदा आम्ही शाळेमध्ये सुरुवात केली. शाळेमध्ये स्पर्धा घ्यायच्या, निबंध, वक्तृत्व अशा खेळाच्या. मग हळूहळू तालुका पातळीपर्यंत आम्ही त्या स्पर्धा केल्या. मग त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण त्या दिवशी ठेवायचं, एक चांगला व्याख्याता आणायचा आणि गावातनं मिरवणूक काढायची आणि शाळेमध्ये जाऊन तो कार्यक्रम करायचा. असं आम्ही जवळपास 15-1 वर्ष केलं. दरम्यानच्या काळामध्ये मग हळूहळू मी थोडी पत्रकारिता, पण थोडं लिखाणही होतं, पत्रकारिता होती. मग त्यामधनं पेपरामध्ये या सगळ्या बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. आमच्या सिन्नरचं जे कॉलेज आहे आपलं, त्या सिन्नर कॉलेजच्या मासिकामध्ये मी एक लेख लिहिला, बाजीराव पेशव्यांचं जन्मस्थान दुबेरे म्हणून. वेगवेगळ्या पेपरांमधनं लिहायला सुरुवात केली. पण तेव्हा कसं होतं, तेवढ्या पुरतं यायचं फक्त ते, बाकी मीडिया असा काही नव्हता. मग 93 साली पेशवे पतसंस्थेची स्थापना झाली. मग आम्ही तो प्रोजेक्ट आहे ना त्यांच्या माध्यमातून करायला लागलो की बाबा आमचं मंडळ आणि पेशवे पतसंस्था म्हणजे आर्थिक हातभार त्यांनी लावायचा, आम्ही कार्यक्रमाचं आम्ही माणूसबळ आम्ही द्यायचं. असं करून मग तो कार्यक्रम आम्ही सुरू केला. आणि मग म्हणजे ही जवळपास 46-47 वर्षाची तपश्चर्या याच्या पाठीमागं. तेव्हा कुठं आज हे स्वरूप त्याला आलेलं आहे. असं मग हळूहळू ते कार्यक्रम वाढत गेले. मग पेशवे पतसंस्थेच्या जशी तिची प्रगती होत गेली तसा कार्यक्रमाचं स्वरूपही वाढत गेलं. मग 2000 साली त्यांची 300वी जयंती होती. त्यावेळेला आम्ही पुण्यामध्ये जाऊन त्यांचे जे वंशज आहे त्या वंशजांना आमंत्रण देऊन आलो की यावेळेचे प्रमुख पाहुणेच तुम्ही आहे, कारण 300वी जयंती आहे, महत्वाची जयंती आहे, तर तुम्ही या. तर त्यावेळेला मग पुण्यामधनं जवळपास 40-45 जण आले होते इतिहासप्रेमी, अधिक त्यांचे सगळे वंशज, त्यांचे अगदी म्हणजे ते पार त्यांच्या नातेवाईकांसह सगळे आले होते. इथं एक मोठा कार्यक्रम झाला आणि म्हणजे तो 300वी जयंती ती साजरी झाली. आणि तेव्हापासून मग आजपर्यंत ती परंपरा अखंड चालू आहे. मागच्या वर्षी आम्हाला ती बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे लोक भेटायला आले. ते म्हणे आपण इथं पुतळा बसवू, म्हणजे आम्ही पुतळा देतो म्हणे तुम्हाला, पण बाकीचं तुम्ही करा सगळं. मग आम्ही ते बाहेरची डागडुजी सगळी केली, ते कलरिंग वगैरे थोडंफार जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं साफसफाई वगैरे ती केली. चौथारा बांधून दिला पूर्ण. आणि मग त्यांनी फक्त पुतळा दिला आम्हाला. तो पुतळा आम्ही त्या चौथाऱ्यावर आणून बसवला. तेव्हा मग तो कार्यक्रम मागच्या वर्षी मोठा केला आम्ही. मग त्याच्यामध्ये पाकिस्तानवर जोर अटॅक केला ना आपण, तो उरीचा, हा म्हणजे सर्जिकल स्ट्राईक आता झाला तो. तर त्या सर्जिकल स्ट्राईकचे जे प्रमुख होते ब्रिगेडियर नाव आहे त्याच्यामध्ये, तर ते त्याच्यानंतर एक एअर मार्शल म्हणजे मिलिटरीचे 3-4 मोठाले अधिकारी होते. अधिक मग पुण्यामधले चितळे बंधू मिठाईवाले, त्यांचे एक संचालक, असे मोठे मोठे लोक आले होते. त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तो पुतळा अनावरणाचा कार्यक्रम केला मागच्या 28 एप्रिलला. असं ते सुरू झालं. आणि मग हळूहळू मग आता हे पोंगशेन सारखी मंडळी जी आहेत व्यावसायिक, आता हे त्यांनी मग ते यात्रा सुरू केल्या. जशी त्यांनी आहे ना रावबाजी यात्रा म्हणून एक यात्रा सुरू केलेली आहे. शरद पोंक्षे आणि त्यांच्या बरोबर एक जण आहे त्यांनी, म्हणजे ते काय करतात, दुबेरला यायचं, बाजीराव पेशव्यांचं जन्मस्थान दाखवायचं, व्याख्यान द्यायचं, इथून त्यांना भगोरला न्यायचं, सावरकरांचं वाडा दाखवायचा, व्याख्यान द्यायचं आणि आपल्या आपल्या घरी पोचवून द्यायचं लोकांना. अशा प्रकारे त्यांनी त्या या चालू केल्या त्यांनी. मग अशा माध्यमातून मग आणि मग हे सगळं हळूहळू जसं व्हायला लागलं तसं मग लोक यायला सुरुवात झाली. पहिल्यांदा साधे कॅमेरे होते, मग अँड्रॉइड मोबाईल आले, सोशल मीडिया वाढायला. आणि या गेल्या ना या 4-5 वर्षामध्ये सोशल मीडियानी खूप पसरवलंय सगळं. तोपर्यंत एवढं काहीच नव्हतं, तरी अजून पण एवढं पसरलेलं नाही. जेव्हा सर्च केलं ना, आपण सर्च करतो तरी एकच व्हिडिओ दिसते मला, हा एकच. दुसरी व्हिडिओ माझी दिसत, एकच व्हिडिओ, त्यात फक्त आउटर दाखवलंय, म्हणजे हा त्याचं जन्मस्थान, कोणी बोललेलं पण नाही, जस्ट म्युझिक लावून दाखवलेलं. ते ड्रोनच्या ड्रोन तो पण आला होता, जोशी नावाचा होता एक, तो
तो असाच म्हणजे प्रोफेशनल होता, तर त्यांनी ड्रोननी शूटिंग घेतलं होतं आणि तेवढा त्यांनी तो अगदी काही सेकंदाचा व्हिडिओ आणि युट्यूबला पण फक्त 4-5 पण त्याच्यानंतर आहे ना NDTVनी मोठी मुलाखत घेतली होती माझी, अशी आता घेतली ना तशी घेऊन त्यांनी NDTVला दाखवली होती. नाशिकचा आपला आहे ना चॅनल, त्यांनी दाखवली होती. त्याच्यानंतर म्हणजे ते एक झालं. त्याच्यानंतर मग भोसला मिलिटरी स्कूलचे 2 प्रोग्राम झाले इथं, तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून दाखवले. आणि नंतर मग आता लोक काय येतात बघायला, व्हिडिओ शूट करतात, आपल्या पद्धतीने ते टाकतात, त्यांच्या पुरतं लोक बघतात, विसरून जातात. असं विसरून जात नाही. खूप काही लोक आता हे पाहून ना, पण हे बघून म्हणजे जसं सोशल मीडिया जशी वाढली ना, तेव्हापासून लोकांचं येण्याचं प्रमाण खूप वाढले. लोक असं नाही की इतिहास खूप सगळ्यांना जाणून घ्यायचा खूप जास्त लोकांना, जसे आम्ही जरी या जनरेशनचे असलो, आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आम्हाला आवड आहे इतिहास, आवड आहे. म्हणजे जो आवड जे आहे ना, तो सवड काढतो आणि तो बरोबर वाकडी वाट येतो इथं. तसे आता खूप लोक येतात, म्हणजे साधारण रविवारी तो खूप लोक राहतात. रविवारी आपली संस्कृती पण खूप लोकांना जाणून घ्यायची. या सगळ्या म्हणजे मीडियाच्या माध्यमातून माझा नंबर पण खूप जणांकडे गेलेला आहे. त्यामुळे ते अगोदर कॉन्टॅक्ट करतात मला की बाबा सर असं आमचा ग्रुप आहे का, आम्ही कुटुंबीय आहोत का, असं आम्ही येणार आहोत, तर तिथं तुम्ही अवेलेबल आहे का, किंवा असाल का, किंवा कधी वेळ आहे तुम्हाला. तर असं विचारून येणारे पण खूप जण आहेत, खूप जण विचारून येतात. आणि काय होतं की जे असे खास बाजीराव प्रेमी म्हणून जे येतात ना, त्यांच्यासाठी मी येतोच. सरकार आणि शासन या ठिकाणी कधी आले पण नसतील, कधीच नाही. साबीरभाई शेख ज्या वेळेला वनमंत्री होते शिवसेनेच्या राज्यामध्ये, आधी सुरुवात पहिलं राज्य म्हणजे गोपीनाथ मुंडे वगैरे होते, मनोहर जोशी होते तेव्हा, तर त्यावेळेला ते शासन म्हणून नाही, त्यांना इतिहासाची आवड होती म्हणून साबीरभाई शेख आले होते. की पेशव्यांनी बर्व्यांवर काय जबाबदारी दिलेली होती तेव्हा, तर ती फक्त तो यांचा भाचा होता आणि म्हणून इथं जन्म झाला, याच्या पलीकडे बाबा पेशव्यांचा बर्व्यांचा संबंध काही असं काही नाहीये. असं होतं की बर्व्यांना ही जी जहागिरी होती या गावात, ती आपण म्हणजे दुबेरे घ्या, पांढुर्ली घ्या, पिंपळस घ्या, कोठोर घ्या, या सगळ्याच्या आजूबाजूला आहे ना गवताची कुरण आहे, खूप गवत आहे आणि डोंगर आहे, आणि डोंगरावर गवत पण असायचं. आणि त्यावेळेला मग आपले प्राणी असायचे, म्हणजे कोणते, गाई, म्हशी, बैल. तर बर्व्यांकडे जबाबदारी कोणती होती पेशव्यांची, तर ज्या पेशव्यांना जो तोफखाना होता त्यांचा, तो तोफखाना ओढण्यासाठी म्हणून बैल लागायचे. त्याच्यानंतर सगळं वाहतुकीचं साहित्य वाहून नेण्यासाठी बैलगाड्या आणि बैल लागायचे. आणि बैल आले म्हणजे त्यांना चारा आला, तर बैल आणि चारा हा पुरवण्याची, म्हणजे पागेला हे दोन्ही गोष्टी पुरवण्याची जबाबदारी बर्व्यांवर टाकलेली होती पेशव्यांनी त्यावेळेस. त्यामुळे हे आजूबाजूला डोंगर दिसत ना सगळे, म्हणजे हा झाला आपला आई भावानी झालं, किंवा आपलं गाण टेकडी, सगळं गवताचं रान. तर या सगळ्या गवताच्या रानामधनं गवताच्या गंज्या तयार व्हायच्या आणि त्या सगळ्या इथून पेशव्यांच्या पागेला पुरवल्या जायच्या बैलांसाठी, आणि बैल पण पुरवले जायचे की जेणेकरून त्या बैलांचा उपयोग हा लढाई करता तोफा ओढून नेणं असेल, किंवा तुमचं युद्ध साहित्य वाहून नेणं असेल, माणसांना वाहून नेणं असेल, वाहतुकीसाठी त्याचा वापर व्हायचा. ही मोठी जबाबदारी, कारण जेवढा पत्रव्यवहार आहे बर्व्यांचा आणि पेशव्यांचा, त्यामधला जास्तीत जास्त पत्रव्यवहार हा या वाहतुकी संदर्भातच, याच गोष्टी संदर्भात. परत विचारतो मी तो प्रश्न तुम्हाला. बाजीराव पेशवे पुण्यात राहतात, ते त्यांचे वंशज आहेत पुण्यात, त्यांच्यासोबत संबंध कसे या ठिकाणी येतात का? त्यांचे वंशज म्हणजे आता सध्या जे आहेत, तर यांचे वडील, यांचे काका आणि त्यांचे कुटुंबीय हे जवळपास 3-4 वेळेला इथे येऊन गेलेले. तुम्ही त्या ठिकाणी जातात का? आम्ही त्यांच्या घरी नाही गेलेलो कधी पुण्यामध्ये, पण जसं पुण्यामध्ये पर्वती देवस्थान आहे आणि सारसबागचा गणपती देवस्थान आहे, तर हे दोन्ही देवस्थान आज त्याची एक छोटीशी ग्रामपंचायत आहे, आणि त्या पंचायतीचं सरपंच पद या पेशवे घराण्यात अजून पण आहे. म्हणजे जसं आपलं पिढ्यानपिढ्या चालत येतं ना, तसं ते त्यांच्या ताब्यात आहे अजूनही. आणि त्यामुळे मी त्यांना सारसबागेमध्ये, म्हणजे आता जे आहेत यांचे काका ज्या वेळेला होते त्यावेळेला सारसबागेमध्ये किंवा पर्वतीवर गेलो तर या पेशव्यांना मी त्यांना भेटायला जायचो. रूढी परंपरा त्या अजून पण जशा ऐतिहासिक म्हणजे नोंदीत जशा आहे अजून तशा फॉलो करतात. घराण्याच्या रूढी परंपरा आता त्याच्यामध्ये काळानुसार काही बदल झाले असतील, पण अजूनही जेवढ्या शक्य आहे तेवढ्या चालू आहेत.
रूढी परंपरा सगळ्या जशाच्या तशा चालू आहेत. बाजीराव थोरले पेशवे पतसंस्था कोणी चालू केली होती? की नारायण शेटवाजी गावातलेच आहेत ते स्थानिक. त्यांना ते वाटलं पण त्यांना किंवा आपल्या गावचं एक मोठं नाव आहे तर ते नाव पतसंस्थेला द्यावं म्हणून त्यावेळेला त्यांनी, कारण ते जे त्यावेळेला जे मंडळ स्थापन झालं त्याच्यामध्ये शेट पण होते त्यामुळे त्यांनी ते नाव दिलं. तर तेच म्हणतो, आता डुबेर गावात बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला तर गावातल्या लोकांचं असा अभिमान आहे का? गावातल्या लोकांना आता म्हणजे जोपर्यंत माहित नव्हतं ना तोपर्यंत असं काहीच वाटत नव्हतं. म्हणजे साधारण असं धरून चाला तुम्ही की 79-80 पर्यंत फार काही माहित नव्हतं कोणालाच. म्हणजे इव्हन आम्हाला पण आमच्या अगोदरच्या पिढीला फार नव्हतं माहिती. जुने लोक आपले जसे जुने लोक पारावर गप्पा मारताना जसं सांगतात ना गावाबद्दल, तर तसं फक्त चर्चा होती पिढ्यान पिढ्या की बा आपल्या गावामध्ये हा जो वाडा आहे या वाड्यामध्ये बाजीरावाचा जन्म झालाय बरं का, असं फक्त आपल्याला ऐकिवात यायचं. म्हणजे सांगोवांगी असं ते चालायचं. असं ते पिढ्या गावाकडनंच ते आलेले. आणि मग 80च्या नंतर मग ह्या सगळ्या गोष्टींमधनं त्याला आणखी संशोधन होत गेलं आणि आजच्या परिस्थितीपर्यंत आलं. तुम्ही आम्हाला एवढा मूल्यवान वेळ दिला, धन्यवाद. धन्यवाद. असं काय